उद्धव ठाकरे यांच्या बंडखोर खासदारांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यांनी परभणीमधल्या सभेमधून बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावरती निशाणा साधलाय। तसंच त्यांनी एकनाथ शिंदे आणि राम मंदिरामधील दान चोरीवरून भाजपवरती जोरदार टीका केली। राम मंदिर हे आमचं दैवत आणि श्रद्धास्थान आहे, पण त्यांनी तिथे दुकान उघडून रामाच्या नावाखाली धंदा सुरू केलाय असा बोचरा टोला देखील उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला। गद्दार शेवटी गद्दारच असतो। गद्दाराने किती उड्या मारल्या तरी त्याचं नुसतं वापरा आणि फेका एवढाच बिंद्याचा उपयोग आहे। आपल्या विरुद्ध लढवायचं, पैसे देऊन माणसं फोडायची। बरं माणसं कशी की आता एक एक माणसं जी तुम्ही मेहनतीने तयार केली त्यांचं करिअर उद्ध्वस्त करून टाकायचं। आता हा गद्दार पुन्हा परभणीमध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक आहे? म्हणजे एक माणूस संपला, बाजूचा संपला, त्याच्या बाजूचा संपला, सगळी आपली माणसं संपून टाकायची, कोणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही। तसाच उद्या या मिंदेचा कार्यक्रम होणार आहे। जोपर्यंत त्याचा उपयोग आहे तोपर्यंत मिंदेला डोक्यावरती घेऊन फिरतील आणि उपयोग झाला तर विसर्जन करून मोकळे। आणि जशी आता कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं। आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी। ही बाबरांची अवलाद आहे। त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय। मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत। संजय राऊत यांच्यासारखी कैकेयी भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवते अशा शब्दामध्ये ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय। रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची सुद्धा साथ लाभलेलीच असते। त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आमचे नेते एकत्र आहेत। राम आणि लक्ष्मण कोण? जनता ठरवेल। आम्हाला इतकंच माहितीये की रामाच्या हाती धनुष्यबाण असतो। राम कोण आणि लक्ष्मण कोण याही पेक्षा रावण संपला पाहिजे, रावण संपला पाहिजे। आणि संजय राऊतासारखी कैकेयी ही भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवत असते। त्यामुळे आता उद्धव साहेबांनी आता तरी संजय राऊतच्या तोंडाला कुलूप लावावं, नाहीतर उबाटा गटाला कुलूप लागेल।